मनुष्य जे पेरतो तेच त्याच्या वाटेला येणार आहे. आंबा पेरल्यावर नारळ कसा येईल, बाभळ पेरल्यावर आंबा कसा येईल, जे पेराल तेच येणार आहे ना. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जर कुठल्या प्रकारचं संकट, आता बघा, संकट निर्माण करणं आणि ज्याच्यावर संकट आलं त्या दोन्ही व्यक्ती संबंधानं बायबल सांगत आहे. तुम्ही कोणावरती संकट निर्माण करू नका. तुम्ही सुद्धा जर तुम्ही संकट निर्माण केलं तर तुम्ही स्वतःसाठी संकट निर्माण करत आहात. भट्टीत टाकणाऱ्यांना माहित नव्हतं, अरे आम्हाला भट्टीत त्यांनी पेटवली भट्टी, त्याला वाटतं शद्रक मेषक अबेदनगो यांना भट्टीत टाकवायचं, अजून पेटवा, अजून पेटवा, अजून पेटवा. भरपूर पेटवली, पण त्यांना काय माहिती, पेटलेल्या भट्टीत आम्हालाच पडावं लागणार आहे. तुम्ही दुसऱ्यासाठी भट्टी पेटवली तर ती भट्टी एक दिवशी तुमच्या नाशाचं कारण असणार आहे. म्हणून काम देऊ नये का, तुम्हावर संकट आणणाऱ्यांची फेड देव करणार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आपल्या जीवनाचा विचार करता तेव्हा तुमचं आत्मिक जीवन तुम्ही शांतपणे जगता आलं पाहिजे.